वसई विरार शहर महापालिकेनं अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर मोठा निर्णय घेतलाय। वसई विरार परिसरात 2025 पर्यंत उभारण्यात आलेल्या सर्व अनधिकृत चाळींना महापालिकेकडून पाणी पुरवठ्याची नळजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे या इमारतींना अजूनही ऑक्युपन्सी सर्टिफिकेटही मिळाले नाही। या चाळींना आणि इमारतींना नळ जोडणी देण्याच्या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पाण्यासारख्या सुविधेपासून वंचित असलेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। पण या निर्णयावर कायदेशीर प्रश्नचिन्हही उपस्थित होते, कारण मुंबई उच्च न्यायालयानं 2024 साली दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा पुरवू नयेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते। त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या निर्णयाबाबत कायदेशीर स्तरावर चर्चा रंगण्याची शक्यता आहे। वसई तालुक्यामध्ये स्लम एरिया ही खूप आहे। अनेक लोकांनी रूम्स फ्लॅट विकत घेतलेले आहेत, परंतु बिल्डरांनी त्यांची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे त्या बिल्डिंगला ओसी मिळालेलं नाही आहे। ह्यामुळे आम्ही एक चांगला निर्णय घेतलेला आहे की इतर ठिकाणी लोक पाणी कुठेतरी नन कनेक्शन चोरीने घेणार, त्यापेक्षा त्यांना ऑफिशियली पाणी कनेक्शन कसं देता येईल। वसई तालुक्यात राहणारा व्यक्ती नागरिक हा आपल्या विश्वासावर या ठिकाणी राहतो, तो कुठेतरी भडकडला जाऊ नये आणि त्याला एक मूलभूत गरज म्हणून पाणी आहे, तर पाणी त्याला मिळावा, त्यासाठी आज आम्ही हा एक निर्णय घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।